नागपूरमधील एका महत्त्वाच्या घडामोडी जिथे गिट्टीगदान पोलिसांनी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका व्यक्तीला यशस्वीरित्या अटक केली आहे। या जलद कारवाईमुळे एका संभाव्य गुन्हा टळला आहे। 3 जून रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास गिट्टीगदान पोलिसांचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना त्यांना सोनू पान टपरीजवळ फुटाळा तलाव येथे एका लाल रंगाचा टी-शर्ट घातलेल्या आणि पांढऱ्या रंगाची मोपेड चालवणाऱ्या इसमाजवळ अग्निशस्त्र असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे। माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ वर्णन केलेल्या संशयिताला शोधून काढलेत। त्यांनी त्वरित त्याला वेढा घालून ताब्यात घेतले। चौकशी केली असता त्या व्यक्तीने आपले नाव प्रजत राजेश पंचारिया, वय 23 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 339, सोयोग नगर, नारी रोड, कपिल नगर, नागपूर असे सांगितले। साक्षीदारांच्या उपस्थितीत झडती घेतली असता त्याच्या मोपेडच्या डिक्कीत मॅगझिनसह एक लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले। जप्त केलेल्या पिस्तुलाची आणि दारू गोळ्याची अंदाजे किंमत 25,300 रुपये आहे। पोलिसांच्या मते पंचारियाने गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे शस्त्र बाळगले होते, ज्यामुळे त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केले आहे। त्यानुसार गिट्टीगदान पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 325 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। ही यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त राहुल मदणे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीता मेश्राम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन बोरखेडे, पोलीस हवालदार बलजीत ठाकूर, अजय यादव, विलास चव्हाण, पोलीस नागनाथ कोकरे आणि आकाश लोथे यांचा समावेश होता। माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर यांच्या पुढाकाराने सध्या स्थितीत नागपूर शहरमध्ये सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्या शोध मोहीमचा आणि त्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेणं सुरू आहे। त्या अनुषंगाने आम्ही काल दिनांक 3 जून 2025 रोजी पोलीस ठाणे परिसरामध्ये आरोपितांचा नियमितप्रमाणे चेकिंग आणि शोध मोहीम सुरू होती। पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला गुप्त माहिती मिळाली की फुटाळा तलाव परिसरामध्ये एक इसम जो आहे तो देशी बनावटीचा पिस्टल कॅरी करून मोपेडवरती फिरतोय म्हणून त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही पोलीस स्टाफसह फुटाळा तलाव परिसरामध्ये शोध घेतला असता सोनूची पानटपरी परिसराच्या जवळ आम्हाला तो इसम मिळून आला। पंचांच्या आणि पोलीस स्टाफच्या मदतीने आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये आम्हाला एक देशी बनावटीचा पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळून आलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही ते सगळं त्याला विचारपूस करून ताब्यात घेतलं आणि त्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे गिट्टीगदान येथे 325 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद केलेला आहे। तपास सुरू आहे आणि सदरची कारवाई जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट सीपी सर नवीन चंद्र रेड्डी सर, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग दाभाडे सर, आमचे पोलीस उपायुक्त झोन परिमंडळ क्रमांक 2 राहुल मदने सर, आमचे एसीपी मॅडम सुनीता मेश्राम मॅडम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमाने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ही कारवाई केलेली आहे। गिट्टीगदान पोलिसांनी केलेले हे कौतुकास्पद कार्य आहेत, ज्यामुळे बेकायदेशीर शस्त्रे रस्त्यावरून हटवून समाजाची सुरक्षा सुनिश्चित झाली आहे। आम्ही या घटनेचा पुढील तपास सुरू ठेवून आपल्या अद्ययावती देत आहोत।